मोहन, अजूनही तुझ्याशी जरा बोलायचं होतं मला. बोल ना वहिनी, काय बोलायचं होतं? म्हणजे तू आज बिल भरलंस ना? हा, आणि म्हणजे अरे आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते तरी सुद्धा तू कसे काय मॅनेज केलेस रे? पैसे नव्हते असं नाही, म्हणजे माझीच जरा चूक झाली. तू गेले 3 महिने पैसे देतोयस माझ्याकडे बिल वगैरे भरायला, पण तू बघतोस ना घरात किती खर्च आहे. मला वापरावे लागले ते पैसे. तू तुझ्या पार्लरच्या सामानासाठी वापरले असतील पैसे. ए गप्पा बस गाडवा. तुला काय माहितीये मोहन, मला सांग, पार्लरला म्हणजे घरातच वापरते की नाही मी ते पैसे? पण वहिनी माझी काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. अरे पण माझं चुकलं ना. म्हणजे तू ज्याच्यासाठी पैसे दिले होतेस त्याच्यासाठी मी वापरले नाहीत ना. पण यापुढे तसं होणार नाही. मी तुला शब्द देते, तू ज्याच्यासाठी पैसे देतोस ना त्याच्यासाठीच मी खर्च करत जाईल. बस. अरे सोडा ना तो टॉपिक. आजची पार्टी त्यांनी बिल भरलं म्हणून. ठीक आहे. काय झालं? पाणी पाणी. भागो 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 मोहन प्यारे. आणि बरं झालं बाबा बिल भरलं, नाहीतर अंधारात बसून जेवावं लागलं असतं. ते दिवे कसे काय गेले अचानक? आज तर वीज जायचा वार सुद्धा नाहीये. अरे नुसते बोलत काय बसलाय? मेणबत्ती घेऊन ये. अरे दिग्या, अरे मेणबत्ती बघ. मोहन, अरे तू जा ना बाबा, मेणबत्ती घेऊन ये लवकर. आणतो वहिनी, मी आणतो मेणबत्ती. आता दोघे कुठे धडपडताय? दिग्या तिथे बस ना बाबा, एक तर अंधारात दिसत नाहीये. बस तू शांतपणे. सांभाळून जा रे. मी जातो. हो. अचानक कसे काय गेले दिवे कळत ना. काय माहिती काय काही चालतं, काय विचारायला. हळूहळू आपटतील कुठे ते. नाही आता दिसतंय. याच्यावर हो ठेवतो. मोहन, खरं सांग, तू बिल भरलंयस ना? आणि भरलं असशील तर वीज गेली कशी अचानक? या ही आली कटकट. जेल बाबा, जेल तिला. मी वहिनी, मी काय? भाभी, मोहन, अरे क्या पेलो मोहन, क्या छे मोहन? छे इथेच छे. अरे के वो बेशरम माणस छे तू. तू आमच्याशी खोटं बोलले हैं? अरे तू बिल भरले असते तर लाईट कट झाले नसते, पण लाईट कट झाले म्हणजे तू बिल भरले नाही, हे की नाही? मोहन, तू बिल भरलं होतस ना? मग पैसे खर्च कुठे केलेस? अरे पैसा, कैसा पैसा? इसके पास पैसा ही नहीं होगा. मोहन, तू इतकं खोटं वागशील असं वाटलं नव्हतं मला. अरे मने तो पहिल्याच डाऊट होतो की ह्याच्याकडे पैसे नसणार म्हणून याने बिल पण भरला नसणार. अरे मोहन, तू आमच्या होणारा जमाई आहे रे, तरी तो सगळ्यांबरोबर अशी चीटिंग करते है? मोहन, आता तोंडाला काय खीळ बसलीये का तुझ्या? हा, का बोलत नाहीयेस? वहिनी, मी काय म्हणतो, कदाचित फ्यूज उडू शकतो किंवा एखादी फेज जाऊ शकते, असं काहीतरी होतं ना. म्हणजे हा बरं, इथे गोंधळ करून काय फायदा होणार आहे? आपण मीटर बॉक्सच्या इकडे जाऊया आणि तिकडे चेक करूया की काय प्रॉब्लेम आहे. अरे काका जर बोलतोय ना बिल भरलंय तर त्यांनी बिल भरलंय फिक्स. परत चला ना आता मीटरच्या इथे. काय सापडलास ना अडचणीत? मला तुम्ही, तुमचीच कमी होती. बोला बोला बोला. हा बोला. म्हणणारच आहे. आणि तू काय माझं काय ऐकायचंच नाही असंच ठरवलंयस ना? गेली आता घरातली वीज. मी दिलेले पैसे जर घेतले असते तर हे असं झालंच नसतं. हे बघा, मी तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीत, ते योग्यच केलंय. हो, मग आता हे सगळं झालंय त्याचं काय करणार आहेस? जाऊ दे, तू आता अजून अडचणीत येण्यापेक्षा मीच घरातली वीज आणते. नको, तुम्ही काही करू नका प्लीज. तुम्ही काही करू नका, मी बघीन काय. अरे तू काय करणार आहेस मग? कसं यातून बाहेर पडणार आहेस? अहो मी काही करीन हो. मी उद्या सकाळी कोणाकडनं तरी उधार घेईन, मागीन पैसे कोणाकडनं, तर मी विजेचं बिल भरीन उद्या. मोहन,
सांगतेय मी या सगळ्यातून बाहेर काढतेय. का हट्टीपणा करतोय? काय जास्तीत जास्त काय होईल, आम्हाला रात्रभर अंधारात राहावं लागेल ना. ठीक आहे हो, विशेष काही नाहीये. हा इथे आहे, ये बाहेर आहे. अरे कुठेच बाबा? अरे आहे ना, हे का इथे आहे. मग चल ना तिकडे. चला चला दादा ये. हे पकडा. ए मला वाटतं मीटर उडालाय. मीटर उडत असतो का बाबा? मीटर इकडेच आहे. फक्त आपली फेस गेली आहे, म्हणजे बाकीच्यांचे लाईट आहेत अजून. अरे सू फेस फेस. अरे इथे माझ्या तोंडाला फेस आलाय. ए, लवकर करणे. हो करतो. तुम्ही बॅटरी नीट धरा पहिले. हा आले. अरे दिगू, अरे ते हे झालं असेल बघ, काय म्हणतो आपण त्याला, ते शॉर्ट सर्किट झालं असेल. बघ जरा, बघ एकदा मीटर उघडून बघ, वायर जळले का. अरे ते सगळं मला माहित नाही. मला आत्ताच्या आता लाईट हवी आहे बस. लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे. हा हो नीट धरा ना. अरे आले ना बाय. अरे हा बघ, घे घे. अबे हा क्या बंद है? बॅटरी का बंद केल्या? काही दिसत नाही इथे. अरे कशाला काळजी करताय, मेणबत्ती आहे ना. वा, आणि काय उजेड पडणार आहे. मग आता का लाइटिंग करू का तुझ्यासाठी दिगू? आता मेणबत्ती अवेलेबल आहे, तर बघ ना त्यात काही होत आहे का. बरं दाखव. काय विजली आहे तर मी काय करू दादा. मॅच बॉक्स आणतो, माचीच आणतो, थांब. तू असं म्हणतोस की मी मुद्दाम करतो. मी कधी कधी अरे जल्दी करो ने पण तमे लोक यार. अरे तमे लोक जल्दी कुठून करो, दिसायला नको का त्याला. पसीनो आवेचे. अरे पसीनो आवे ते तर थांब, थांब, माझीच आणतो, हा, थांब, माझीच जरा. आणतो. हा आण पुढे आण, नीट आण. हा अरे काय काका, मी काय करू आता. अरे वारा काही नाहीये इकडे, तरी सुद्धा विजते कशी मेणबत्ती. अरे मी नाही विजवत आहे. अहो तुम्ही काय हसताय, तुम्ही का त्रास देताय आम्हाला. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय ना लाईट आणण्याचे. किती उगाच त्रास देताय तुम्ही. अरे कोणाशी बोलतोस तू? हा ना बहुतेक देवाशी बोलतोय. काय काका तुझं हे टॅलेंट सांगितलं नाही कधी? गप्रे, काहीतरी बोलतोय. ए कोणाशी बोलतोयस तू? अरे दादा कोणाशी बोलणार, ती हडळ हडळ तिकडे बसते ना, तिच्याशी बोलतोय मी. हीच हे सगळं करते, हे मेणबत्ती टॉर्च वगैरे सगळं. अहो का त्रास देताय आम्हाला. अजून हडळीचं भूत तुझ्या मानेवरून उतरलेलं नाहीये ना? डोक्यावर परिणाम होईल ना तुझ्या. अरे दादा हडळीचं भूत काय म्हणतो. ती बघ समोर बसते, बघ बघ स्वतः बघ. ती बघ तिकडे बघून असते आपल्याकडे. कोण आहे ही हडळ? आज मी बघतो तिला. थांब. काकाचा ना लय टाइमपास झाला. कुठे हडळ? हडळ बोलतो ते खरे हडळ आहे. ती बघा, ती बघा, आली आली. थांब थांब जरा. अरे नोरल, मग અહીંયા શું કરે છે? अरे तुझा काय वरचा स्क्रू ढिला झालाय का? हा, माझी अशी फूल सारखी दिकरी तुला डायन दिसते. फार फरक नाहीये. अरे लमली लमली, मला अंडा માટે ભીખ લાગે છે. अरे मारा દીકરા, तू चिंता नको करू. हा हा मोहन आहे ना, तू आत्ता लाईट आणेल. ए मोहन, जा लाईट लई आव. लाईट कुठून आणू? तू का वाण्याकडे असतात का जाऊन घेऊन येऊ? मला मग ते कॉल झाले. आणि करीन मी, पण लाईट आणू कुठून? नाही नाही नाही, मला लाईट पाहिजे. बरं
थांबा 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 बघतो मी काहीतरी. जरा बघ ना काहीतरी प्रयत्न कर. मी आलो थांबा. जरा आलो. हा आलो. अहो मधुवंती, तुम्ही ते मगाशी म्हणालात ना ते हे अशी जादू करून वीज आणि आणा ना प्लीज. काय तू चक्क माझ्याकडे मदत मागतोस? असं काय झालं अचानक? अहो काय करू, दुसरा काही पर्यायच नाही राहिलाय आता. का? काय झालं? मगाशी अगदी म्हणत होतास घरात बसू आम्ही अंधारात तसेच. उद्या मी कुणाकडून तरी घेईन पैसे आणि विजेचं बिल भरून टाकेन. असं काय झालं? अहो ते नाही होत आहे. हवं तर माफी मागतो तुमची. करा ना एकदा मदत प्लीज. बघा मोहन, तू जर माझ्याशी नीट वागणार असशील, नीट बोलणार असशील ना, तरच मी विचार करेन. अहो नीट वागेन, नीट बोलीन, सगळं करेन. हा ठीक आहे, आता तू एवढंच म्हणतोस तर थँक्यू थँक्यू थँक्यू. मी ते लाल केबल हलवलं ना म्हणून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपाप आले लाईट. मोहनला विचार. मोहन अरे असं अचानक लाईट गेले आणि अचानक परत आले कसं काय? देवाची कृपा. अचानक गेले, अचानक आले. जाऊ दे ना, आले ना लाईट. काका देवाशी बोलतो. काय झोल केला? अरे मी काय झोल करणार ती क्या? ती हडळ सगळा झोल करते. तिनेच ते लाईट घालवले, मेणबत्ती विजवली. काय सांगू तुला आता? काही बोलतोस तू? अरे खरंच सांगतोय रे बा. एक मिनिट. गोडबोले मॅडम. हॅलो मॅडम, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्हाला मदत हवी का? मी आत्ता येतो तिकडे. अष्टपुत्रे, हो ऐकून तरी घ्या. हो बोला. माझ्या घरची वीज गेली आणि मला अंधाराची खूप भीती वाटते. तुम्ही प्लीज इथे याल का? म्हणजे काय मॅडम, लगेच येतो मी. काळजीच नका करू तुम्ही. अष्टपुत्र ऐका ना, मला माहिती आहे खूप उशीर झालाय. सॉरी मी तुम्हाला त्रास देते, पण तुम्ही काळजी नका करू. मी लगेच येतो मॅडम. तुम्ही थोडा वेळ थांबा. हा लवकर या. हा आलो. चालू. मी तर गोडबोलीबाईंचं लाईटचं बिल भरलं होतं. मग त्यांच्या घरचे लाईट कसे काय गेले? ए भाई, काय आत्ता कुठे चालला तू? आपण जेवण अर्धवट ठेवलंय. आई ओरडे लोक. चल 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 चल. ऐक, गोडबोलीबाईंच्या घरचे लाईट गेले. ते एकटे आहेत, त्यांना भीती वाटते. अशा वेळेस मी जायला पाहिजे ना. दिगू तू नाही मला मदत करणार? जा भिडू, जा जा. आईचा मी मॅनेज करतो. थँक्यू. बरोबर. ऐका की, जरा बरे कपडे घालून ना, छान दिसतील. अरे जाऊ. ठीक आहे. इतकं सगळं सांगू नये, परत तिलाच भेटायला चाललाय. आता ना याला मी काय करू शकते हे दाखवते. अचानक कशी लाईट गेली? मिष्टी, मिष्टी कुठे आहेस तू बाळा? घाबरू नकोस हा. मी आहे. पळू नकोस इकडे तिकडे. कधी येणार आहे लाईट? मिष्टी, घाबरली ना मी? तू पण घाबरलीस का? चल बाहेर जाऊया. कॅन्डल कुठे ठेवलं मी? ओ चल चल चल. तूच काढू का ना मिष्टी? बरं तू आहेस माझ्या बरोबर. भीती वाटते मला. मेमे, तुझी बास्केट कुठे आहे ग? काय काय झालं?
मिष्टी एक मिनिट ऐक तू बास्केटमध्ये ऐक मी तुला बास्केटमध्ये ठेवते. तू आहे ना उगीच घाबरणार नाहीस आणि पायात नाही येणार माझ्या. थांबा. बस लाईट आल्यावर काढते हा तुला. ए पिल्लू चल. कोण असेल? कोण आहे? अष्टपुत्रे. अष्टपती सॉरी तुम्ही आलात. मला अंधाराची खूपच भीती वाटते म्हणून तुम्हाला फोन करून तातडीनं बोलवून घेतलं मी. तुम्ही वीज येईस्तोवर थांबाल ना? अहो नाही जाणार मॅडम, थांबीन ना मी. तुमचा फोन आल्यावर लगेच निघालो मी. मला यायला उशीर नाही ना झाला मॅडम. खरं तर मी परत येणारच होतो पण तुम्हीच नाही म्हणालात म्हणून. नाही म्हणजे मगाशी मला वाटलं कशाला उगीच तुम्हाला त्रास, पण मग सॉरी. तुम्ही कशाला काळजी करताय मॅडम? उगाच तुम्ही विचार करू नका. आपण आत्ता काय करायचं याचा विचार करूया. मेणबत्ती आहे का तुमच्याकडे? हो मगाशी किचन मध्ये ती पडली मेणबत्ती माझ्या हातून. मी घेऊन येतो. नाही तुम्ही थांबा. तुम्ही प्लीज मॅडम, जाऊ तुम्ही नका. काळजी करू नका. दरवाजा बंद आहे, आता कोणी येणार नाही. मी फक्त मेणबत्ती घेऊन येतो. मी थांबा. खिडकीपाशी आहे. मोहन तुम्ही इथे काय करताय? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. तू परत तिला भेटायला का आलायस? अहो बघताय ना ते अडचणीत आहेत म्हणून त्यांना मदत करायला आलोय मी. मोहन, आजकाल तुझी हिंमत खूपच वाढली आहे. माझ्याच समोर तू तिला भेटतोस, ते तिच्याच घरी एवढ्या रात्री. अहो तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही समजताय तसं काही नाही. तुम्ही जा ना इथून प्लीज. नाही, मी जर गेले आणि तू काही चुकीचं वागलास तर? अहो मी कसा चुकीचा वागेल? नाही वागणार मी हात जोडतो. प्लीज जा इथून. मला त्रास देण्यातच तुम्हाला आनंद मिळतो का? मोहन, मी तुला त्रास देणारच नाहीये, मी तिला त्रास देणार आहे. थांब, बघतेस तिच्या. नको प्लीज, पाया पडतो तुमच्या. प्लीज तुम्ही जाओ इथून. मी काही नाही करणार. ठीक आहे, मी थांबते इथेच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर तुझी मर्यादा ओलांडलीस तर मला सुद्धा माझी मर्यादा ओलांडावी लागेल. प्लीज असं काही करू नका. मग त्यापुढे जे काही घडेल त्याची तू कल्पना सुद्धा करू शकणार नाही. कळलं? कळतंय. मी काही करणार नाही. प्लीज हात जोडतो. तुम्ही जाओ इथून. हॅलो. मॅडम चला इथून चला लवकर. मेणबत्ती मिळाली, आपण आतमध्ये थांबूया. या मॅडम या सांभाळून या. या बसा या बसा. तुम्ही आहात ना? मी आहे मॅडम. मॅडम आता बरं वाटतंय? हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. आहात ना तुम्ही?